गुड इव्हनिंग मित्रांनो. मी पुढील ॲपरिझम 201 पासून पुढं आपल्या वाचन सुरू करत आहे. ॲपरिझम 201. मानवी शरीरात वास करीत असलेली जीवनीय शक्ती जेव्हा काही चिरकालीन रोगाने त्रस्त होते तेव्हा या जीवनीय शक्तीवर असलेल्या रोगाचा दबाव कमी करण्याकरिता रोग अशुकारी म्हणजे ॲक्यूट स्वरूपात शरीराच्या बाह्य पातळीवर फेकण्याचा प्रयत्न करते. अशा रीतीने शरीराच्या स्थानीय बाह्य भाग उदाहरणार्थ चामडी जी जीवन जगण्याकरिता अत्यावश्यक व्हायटल ऑर्गन असा भाग नाही अशा ठिकाणी व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आत रोगग्रस्त असलेली जीवनीय शक्ती असताना बाजूने निरोगी होते. जर असे झाले नाही तर रोगशक्ती आतील महत्त्वाच्या इंद्रियांना रोगग्रस्त करून जीवनाचा नाश होऊ शकतो. म्हणूनच शरीराचा स्वतःचा बचाव करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. परंतु असे असल्यामुळे जरी अंतस्थ जीवनीय शक्तीचा बचाव होत असला किंवा काही काळ रोग शांत असला तरी रोग मात्र बरा होत नाही. तात्पुरता शमन होतो व बाह्य पातळीवर जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु हा शांत असलेला अंतस्थ पातळीवरील रोग बरा न होता दिवसेंदिवस वाढतच जातो. बाह्य पातळीवर दिसून येणारी क्षते, अल्सर, आतील पातळीवर असणारा चिकित्साकालीन स्वरा दोष बरा होत नाही. त्याप्रमाणे श्वसनावर असणारी क्षते, आतील सिफिलिस नावाचा दोष बरा झाल्याशिवाय दुरुस्त होत नाही. याचा अर्थ असा आहे की अंतस्थ पातळीवरची रोग बरा झाल्याशिवाय बाह्य पातळीवरील रोग दुरुस्त होणे शक्य नाही. ॲपरिझम 202. ही दृष्टी नसलेल्या अन्य चिकित्सा पद्धतीचे डॉक्टर या बाह्य लक्षणांना लावण्याला मलम किंवा तेल इत्यादी वरून लावायला देतात व अंतस्थ विकाराचे बाह्य स्वरूप नाहीसे करतात. अशावेळी अंतस्थ जीवनीय शक्ती खवळून जाते व त्यामुळे सुप्तावस्थेत असलेला लेटेंट दोष प्रगट अवस्थेत येतो व त्यामुळे आतील जीवनीय शक्ती दिवसेंदिवस क्षीण होत जाते. कारण रोग आतून बाहेर येण्याच्या ऐवजी बाहेरून आत जातो. फ्रॉम पेरिफेरी टू सेंटर. ॲपरिझम 203. कोणत्याही प्रकारचा बाह्य इलाज मग बाहेरून मलम लावणे असो अथवा क्षारकर्माने क्षते जाळून टाकणे किंवा बाहेरून वाढलेला मांसल भाग कापून टाकणे बाय ऑपरेशन अशा उपचाराने रोगी व रोग कधीही दुरुस्त होत नाही. उलट रोगी ज्याला नावे ठेवता येणार नाहीत अशा नानाविध प्रकारचे शिकार बनतो. हे सर्व अपराधी कृत्य म्हणजे क्रिमिनल ॲक्ट अशा सुज्ञ म्हणवणाऱ्या डॉक्टरांकडून केले जाते व त्याकरिता तेच दोषी आहेत असे असूनही हे कृत्य अव्याहतपणे चालू आहे. हेच बरोबर आहे असा प्रचारही चालू आहे. याला काय म्हणावे? ॲपरिझम 204. जुनाट व चिरकालीन रोगाची प्रमुख 3 कारणे आहेत. कायमचा मिथ्या आहार,
व विहार. 2. अयोग्य व चुकीच्या औषधांचा वापर व त्यामुळे होणारे दुष्परिणाम. नंबर 3. रोगाचे बाह्य स्वरूप दाबून उपचार उलट दिशेने करणे. ही कारणे जर सोडली तर याशिवाय होणारे चिरकालीन रोग शरीरात असलेल्या जुनाट चिरकालीन औषधामुळे होतात. हे दोष म्हणजे सोरा, सिफिलिस व सायकोसिस. या तिन्ही दोषांपैकी सोरा दोष हा प्रधान व प्रमुख दोष आहे. हे दोष बाह्यांगावर आपली लक्षणे दाखवण्यापूर्वी संपूर्ण शरीरात आधीच पसरलेले असतात व नंतर ती सोरा दोषात बाह्यांगावर खरूज व सिफिलिस दोषात शिश्नावर शते व सायकोसिस दोषात मासळवाढ म्हणजे वाढ व कोंडाला मायटा ही प्रकट चिन्हे दाखवतात. जर ही बाह्यांग लक्षणे चुकीच्या औषधोपचाराने दाबून टाकली तर ती रोगविषयी आत कुरपत अनेक नानाविध व्याधी उत्पन्न करतात. म्हणून या रोगविषयांचा मायाजम उपचार होमिओपॅथिक औषधी पोटात घेऊन केला असता ती रोगविषयी नष्ट होतात व परिणामतः त्यांच्या बाह्य भागावरील लक्षणे बाहेरून कोणताही उपचार न करता आपोआप बरी होतात. ॲफोरिझम 205. वरच्या परिच्छेदात सांगितलेला दृष्टिकोन अन्य चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकाला न समजल्यामुळे ते फक्त बाह्य लक्षणांची चिकित्सा करतात. परिणाम असा होतो की आतील रोग वाढत जातो व मग अशा तऱ्हेने रोगी जास्त आजारी झाल्यानंतर आपणाकडे येतो. अशा रोग्यांची दोषनाशक चिकित्सा म्हणजे अँटीमायझमेटिक ट्रीटमेंट करणे फार कठीण काम आहे. याकरिता मी माझ्या चिरकालीन दोष नावाच्या पुस्तकात मार्गदर्शन केलेले आहे, ते अवश्य वाचावे. माझ्या म्हणजे डॉक्टर सॅम्युएल हनीमन. ॲफोरिझम 206. जुनाट रोगांची चिकित्सा करताना रोगाचा इतिहास काळजीपूर्वक घ्यावा व असा इतिहास घेत असताना त्याला सोरा दोषशिवाय अन्य इतर 2 प्रमेयात्मक दोषांची म्हणजे व्हेनरल डिसीज लागण झाली होती की काय ते पाहावे. असे असलेल्या प्रथम ह्या दोषांची चिकित्सा करावी लागेल. परंतु या दोन्ही दोषांच्या मुळाशी सोरा नावाचा प्रमुख दोष असतो. कधी कधी सोरा दोष इतर दोषांपैकी एक दोषाशी इतका मिळून असतो की त्या दोषाचे स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत नाही. असे झाल्यावर या संमिश्र दोषामुळे रोग भयंकर व राक्षसी व्याधी निर्माण करतो. टिप: अशा प्रकारचा रोगी आला म्हणजे काळजीपूर्वक तपासून त्याच्या मुळाशी गेले पाहिजे. बहुधा रोगी किंवा त्याचे बरोबर येणारे त्याचे मित्र किंवा नातक रोगाचे कारण सांगताना थंडीचा त्रास किंवा पाण्यात भिजणे, थंडगार पाणी पिणे, भीती वाटणे, लचक भरणे, क्रोध किंवा इतर भावनांचा अतिरेक ही तात्कालिक कारणे सांगतात. या क्षुल्लक कारणांनी चिरकालीन व्याधी निर्माण होऊ शकत नाही. चिरकालीन रोग सतत वाढत असतात व सतत त्रास देत असतात. त्याअर्थी त्यांच्या मुळाशी इतर काहीही कारण असले पाहिजे. हे कोणतेही दुसरे तिसरे कारण नसून सुप्त सोरा हा दोष होय व नंतर त्याला अन्य 2 दोषांची जोड मिळते आणि मग वर सांगितलेल्या प्रक्षोभिक कारणांनी हे दोष उफाळून येत असतात. मग फार मोठा असा त्रासदायक आजार निर्माण होतो असे दिसून येते. ॲफोरिझम 207.
याशिवाय रोग्याचा इतिहास घेत असताना रोग्याने इतर कोणती औषधी घेतली आहेत काय याची चौकशी करावी. या औषधाशिवाय इतर कोणत्या गरम औषधीजन्य पाण्याने स्नान वगैरे घेतले आहे का व अशा प्रकारच्या उपचाराचा काय परिणाम झाला हे पण विचारावे. उद्देश असा की याद्वारे निर्माण झालेली लक्षणे व मूळ रोगाची लक्षणे मिसळून गेली आहेत की काय हे ध्यानात येईल. असे असल्यास त्याला असे औषध घेण्यास मनाई करावी लागेल. हायपरिझम 208 याशिवाय रोग्याचे वय, राहण्याची सवय, खाणे पिणे, धंदा व घरात असलेली त्याची मानसिक स्थिती, डोमॅस्टिक रिलेशन कशी आहेत, त्याच्या सवयी इत्यादी विचारणं आवश्यक आहे. कारण या परिस्थितीमुळे त्याचा रोग वाढतो की काय ते समजेल. याशिवाय त्याची मानसिक स्थिती व विचार करण्याची पद्धती कशी आहे हे पण विचारावे. याद्वारे रोग दुरुस्त होण्याचे मार्गातील अडथळे दूर करण्यास मदत होईल. हायपरिझम 209 हे सर्व विचारात घेतल्यानंतर होमिओपॅथी चिकित्साचे रोग्याशी वारंवार संपर्क साधून त्याच्या रोगाचे संपूर्ण चित्रण करावे व त्याला असणाऱ्या क्वचित वैचित्र्यपूर्ण, वैशिष्ट्यदर्शक म्हणजे रेअर, स्ट्रेंज आणि पिक्युलियर लक्षणांची नोंद करावी आणि असा संपूर्ण विचार केल्यानंतर त्याला प्रथम स्वरा दोषनाशक किंवा त्या औषधात रोग्याच्या सर्व लक्षण समुच्चयाशी जास्तीत जास्त समानता आढळून येईल असे अन्य औषध द्यावे. हायपरिझम 210 जे एकांगी रोग आहेत म्हणजे वन साइडेड आहेत, त्यात एक लक्षण प्रामुख्याने किंवा ठळकपणे दिसून येते आणि हे लक्षण इतर लक्षणांना दाबून टाकते. अशा प्रकारचे सर्व रोग बहुधा स्वरादोषापासून उत्पन्न झालेले असतात. त्यामुळे उपचार करणं कठीण असते. ज्यांना आपण मानसिक रोग म्हणतो तेव्हा याच प्रकारचे आहेत. मानसिक रोग इतर शारीरिक रोगापासून वेगळे नाहीत. कारण ज्यांना आपण शारीरिक रोग म्हणतो त्या सर्व रोग्याच्या मानसिक अवस्थेत फरक झालेला आढळतो. म्हणून सर्व रोगाचा उपचार करीत असताना इतर लक्षणांबरोबर मानसिक अवस्थेत होणारे सूक्ष्म फरक यांचा अवश्य विचार केला पाहिजे आणि जर ही लक्षणे आपल्याला मिळाली तर आपण रोगाचा उपचार होमिओपॅथिक पद्धतीने यशस्वीरित्या करू शकतो.